कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार। नमस्कार नाना, सदैव नमस्कार। नमस्कार नानी, सहर्ष नमस्कार। नमस्कार स्वामी, सहस्र नमस्कार। आज स्वामी जयंती, चैत्र शुद्ध द्वितीया। श्री स्वामी समर्थांचा जन्मोत्सव संपन्न करण्यासाठी आपण स्वामी भवनात जमलेलो आहोत। आपल्या सर्वांना माहितीच आहे की श्री स्वामी समर्थांच्या आदेशानुसार या स्वामी भवनाची स्थापना झाली। परमपूज्य नानांना श्री स्वामी समर्थांनी ठाणे ते अक्कलकोट पदयात्रा करायला सांगितली होती। 1976 सालची ही गोष्ट। पदयात्रेतून परत येत असताना मोडलिंग या गावात संध्याकाळी एका खळ्यामध्ये त्यांनी मुक्काम केला। त्यावेळेला रात्री त्यांना स्वप्नदृष्टांत झाला। स्वप्नामध्ये एक झाड दिसलं आणि त्या झाडातून लक्ष्मी बाहेर आली आणि लक्ष्मीने नानांना असं सांगितलं की या झाडाखाली विपुल धन आहे, हे धन तू शेतकऱ्याकडून बाहेर काढून घे। त्यातलं अर्ध धन हे तू स्वतःसाठी ठेव आणि त्यातून तू मंदिराची स्थापना कर आणि उरलेलं अर्ध धन त्या शेतकऱ्याला दे। नानांना सकाळी जाग आली। उठून बघतात तर समोर जे झाड स्वप्नात आलं होतं ते झाड समोरच दिसतंय। नानांनी शेतकऱ्याला कल्पना दिली की हे झाड खूप महत्वाचं आहे, या झाडाखाली विपुल धन आहे आणि ते धन तू घे। खरं तर लक्ष्मींनी नानांना सांगितलं होतं की अर्धधन तू घे, तरी देखील नाना मोहात पडली नाही। नानांच्या मनात विचार असा आला की स्वामी समर्थ देणारे आहे, जगन्नाथ देणारा आहे। शेतकऱ्याच्या शेतात धन आहे, तोच त्याचा अधिकारी आहे, मी कशाला त्यातून अर्धा भाग घेऊ। आणि म्हणून शेतकऱ्याला फक्त कल्पना दिली आणि नाना तिथून बाहेर पडले। महत्वाची गोष्ट आयुष्यात अशी टप्प्याटप्प्याने शिकायची आहे। स्वामींवर नानांनी जी अगाध श्रद्धा दाखवली की महाराज करून घेणार आहेत सगळं, हा खूप महत्वाचा टप्पा आपण आयुष्यामध्ये आपल्यालाही असा पार करता आला पाहिजे। नाना परत आले। आल्यानंतर महाराजांनी नानांना ज्योतिषाचं ज्ञान दिलं। म्हणजे पत्रिका बघितल्याबरोबर नानांना काय प्रश्न हे समजत असे आणि त्याप्रमाणे त्या व्यक्तीला नाना उपासना देऊ लागले। काम अत्यंत वेगाने सुरू झालं, अनेक लोक येऊ लागली। प्रत्येकाला नानांनी स्वामींची भक्ती दिली आणि असे स्वामी भक्तांचं मंडळ अधिक विस्तारू लागलं। 1979 साली परत स्वामी समर्थांनी नानांना ठाणे ते जगन्नाथपुरी पदयात्रा करण्याची आज्ञा केली। स्वामी म्हणाले, बेटा चल। म्हणजे स्वामीच नानांना जगन्नाथपुरीला घेऊन गेले। जगन्नाथपुरीच्या यात्रेवरून परत आल्यानंतर नानांना श्री स्वामी समर्थांनी आदेश दिला की मठाची स्थापना कर। मठासाठी जागा उपलब्ध श्री स्वामी समर्थांनी करून दिली। जागेच्या खरेदीसाठी लागणारा जो धन आहे, जो पैसा आहे, तो सगळा स्वामी समर्थांनी उपलब्ध करून दिला आणि भराभरा जमिनीची खरेदी झाली। भूमिपूजन झालं। लोकांकडून लेखी जप लिहून घेतला होता, तो संकल्प पुरा झाला। सगळी कामं वेगाने व्हायला लागली होती। मठाची बांधणी कशी असावी हे लक्ष्मींनी स्वप्नात नानांना सांगितलेलं होतं। मठ कसा असेल, मंदिर कसा असेल, मंदिरासाठी कुठच्या प्रकारचे दगड वापरायचे आहेत, मंदिरामधून कशा प्रकारची पूजा अर्चा झाली पाहिजे, याविषयीच सगळी माहिती लक्ष्मींनी नानांना त्या स्वप्नात पुरवली होती। आता मठामध्ये मूर्तीची स्थापना कर असं स्वामींनी सांगितलं। आता कुठची मूर्ती बसवायची? त्यावेळेला स्वामींनी सांगितलं की ज्या रूपात तुला दर्शन मिळालं आहे ते रूप साकार करणारी मूर्ती तू मठामध्ये स्थापन कर। मूर्तिकार स्वामींनीच पाठवला। उत्तम मूर्तिकार मिळाले, श्याम सारंग म्हणून। उत्तम बिल्डर मिळाले, उत्तम आर्किटेक्ट मिळाले। भराभरा गोष्टी स्वामी अत्यंत वेगाने करून घेत होते। मूर्तिकाराला प्रश्न पडला की मूर्ती चौथऱ्यावर ठेवायची। आता मूर्ती चौथऱ्यावर ठेवण्याचा मागचा नानांचा हेतू काय होता?
तर ही मूर्ती एका वेळेला 1000 लोक दर्शन घेऊ शकतात. अगदी लांबून उभ्या राहिलेल्या माणसाला स्वामी समर्थांचं दर्शन होऊ शकतं. अनेक तास मंदिरामध्ये दर्शनासाठी ताटकळत भक्तांना राहायला नको. एकाच वेळेला अनेक भक्त देखील स्वामी बघू शकतील. कारण भक्तांचा जो मेळा असतो तो देवाला नेहमीच आवडतो. देव त्याच्यामध्ये रंगतो की माझे सगळे भक्त एकत्रित झालेली आहे. आणि या दृष्टिकोनातून ती चौथऱ्यावर ठेवायची होती, उभी मूर्ती बनवायची होती. आता या मूर्तीला पाठीमागची बाजू कशी बनवायची हा मूर्तिकाराला पडलेला प्रश्न महाराजांनी स्वप्न दृष्टांत देऊन संपवला आणि सांगितलं, दाखवली आपली पाठ. स्वतःभोवती स्वामी फिरले आणि पाठ दाखवली की अशी पाठ बनव. आणि ही जी मूर्ती घडली, ही मूर्ती इथे मंदिरामध्ये आहे. आणि इथे आपण त्यांचा श्री स्वामी समर्थांचा जन्मोत्सव संपन्न करत आहोत. स्वामी समर्थांचं दर्शन घेता मनात विचार येतो, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी. सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवी बर. अशी भावना या मूर्तीकडे बघताच येते. सोयराबाईच्या अभंगामध्ये सोयराबाईंनी म्हटलेलं आहे, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीचा राय. असे अश्रू आपल्या डोळ्यामध्ये या मूर्तीचं दर्शन घेता येतं. अवघा रंग एक झाला म्हणजे काय, तर ईश्वराच्या ठिकाणी असलेली जी गुण आहेत त्या गुणात मी मिसळते आहे. हा भाव मूर्तीचं दर्शन घेताना आपल्याला पाहिजे की महाराजांकडे जे काय आहे त्यातलं काहीतरी मी प्राप्त करत आहे आणि मला जास्तीत जास्त त्यांची कृपा प्राप्त करून द्यायची आहे. त्यांच्यावर मला अत्यंत माझं प्रेम असं आहे ते वाढलं पाहिजे आणि त्यांच्या रंगात म्हणजे त्यांच्या असलेल्या सामर्थ्यामध्ये मी सामील झालं पाहिजे. अवघा रंग एक झाला, त्याचे जे गुण आहेत ते गुण माझ्यामध्ये येऊ दे आणि मी पवित्र होऊ दे, असा त्याचा अर्थ आहे अभंगाचा. आणि हे सगळे भाव आपल्याला या बुद्धीचं दर्शन घेताना निर्माण. श्री स्वामी समर्थ म्हणजे आदित्य नारायण आहे असं नानांनी वर्णन केलं आहे. सूर्याचे असलेले प्रखर किरण असले तर आपण उन्हात जाऊ शकत नाही. कोळे किरण आपण मात्र घेतो आणि आपण तो आनंद लुटतो. तसं स्वामी समर्थांची जी प्रखर अशी शक्ती आहे त्या शक्तीपर्यंत आपण पोचू शकत नाही. मग त्यांचे असलेले जे कोळे किरण आहेत ते देण्याचं माध्यम म्हणजे आपले नाना. नानांच्या माध्यमातून आपण श्री स्वामी समर्थांची भक्ती करत गेलो तर आपल्यावर लवकर कृपा होते, कारण आपण तिथपर्यंत जातो. नाना आपल्याला सावली देतात आणि तिथपर्यंत घेऊ लागतात. ऊन लागू नये म्हणून आपण छत्र घेतो. तसं हे नानांचं छत्र आपल्याला मिळालेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण स्वामींची भक्ती करत आहोत. आता श्री स्वामी सद्गुरू आपल्याला श्री स्वामी समर्थ आहेत आणि त्यांची उपासना कशी करायची, स्वामींना काय अभिप्रेत आहे, हे नानांनी आपल्याला दाखवून दिलं आहे. म्हणून नाना आपले मार्गदर्शक आहेत. आपल्या हाती अर्जुनाने श्रीकृष्णाच्या हाती रथाचे दोर दिले. म्हणजे काय सांगितलं, तू जसा देशील तसा मी जाणार आहे. तशा प्रकारे आपल्या आयुष्याचं जीवनाचे जे दौर आहेत ते आपण महाराजांच्या हाती द्यायचे. महाराज जसं नेतील तसं जायचंय. आणि म्हणून प्रत्येक क्षण आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जगायला शिका. उगाच दुःख झुगाळत राहू नका. ही पहिली महाराजांची शिकवण आहे, लक्षात घ्या. सदा सो आनंदात तृप्त तैसे मानसात. आणि हे नानांचं वाक्य आहे आणि नाना त्याप्रमाणे जगले. श्री स्वामी समर्थांच्या हातात सगळं द्यायचंय आणि त्यानुसार आपलं जीवन ते घडवून घेतात हा विश्वास मनात ठेवा. त्या आयुष्यात तुम्ही कधी दुःखी कशी होणारच नाही. अर्जुनाला या युद्धामध्ये श्रीकृष्णाने वेळोवेळी वाचवलंय. कर्णाने अस्त्र टाकलं, अर्जुनाला जर लागलं असतं तर अर्जुन ठार झाला असता, वध झाला असता अर्जुनाचा. पण त्याच वेळेला श्रीकृष्णाने काय केलंय, श्रीकृष्णाने तो रथ जमिनीत 1 इंच खाली नेला, दाबला. आणि त्यामुळे जे अस्त्र होतं ते अस्त्र अर्जुनाच्या डोक्यावरून निघून गेलं.
सद्गुरू अशा प्रकारे आपल्याला वाचवत असतो. श्रद्धयुद्धा म्हणून जो योद्धा होता त्याच्याकडे गदा होती आणि ती गदा तो अर्जुनावर मारणार होता. श्रीकृष्णाने ते सगळं जाणलं की ही जर गदा अर्जुनाला लागली तर अर्जुनाचा वध होणार. श्रीकृष्णाने काय केलं, श्रीकृष्णाने ती गदा आपल्या खांद्यावर घेतली. श्रीकृष्णाला काहीच झालं नाही. कारण का, तर ती गदा कोणावर चालवायची असा नियम होता. तेव्हा वर देताना अट घातली होती की ती गदा फक्त जो युद्ध करत असेल, ज्याच्या हातामध्ये शस्त्र असेल त्याच्यावरच त्या गदेचा परिणाम होऊ शकतो. श्रीकृष्ण युद्ध करत नव्हता, त्याच्या हातात अस्त्र नव्हतं, शस्त्र नव्हतं, आणि श्रीकृष्णाने आपल्या खांद्यावरती गदा ठेवली आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला वाचवलं. जयद्रथाचा वध पण श्रीकृष्णाकडे अर्जुनाकडून कसा करून घेतला सगळी कथा आपल्याला माहिती आहे. युद्ध खेळता खेळता अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये ओढलं गेलं. त्याला बाहेर कसं यायचं नाही हे अर्जुनाला माहिती होतं आणि म्हणून अभिमन्यूला सोडवण्यासाठी अर्जुन जात असताना कौरवाच्या सैन्याने अर्जुनाला लढाई करता करता दुसऱ्या दिशेला नेलं आणि इकडे अभिमन्यू मारला गेला. ज्या वेळेला ही गोष्ट अर्जुनाला कळली त्यावेळेला अर्जुनाला प्रचंड दुःख झालं आणि म्हणून सूड उगवायचा. म्हणून काही झालं तरी आज संध्याकाळपर्यंत मी जयद्रथाचा वध करणारच असा अर्जुनाने निश्चय केला आणि युद्ध सुरू झालं. जयद्रथाला अनेक वर प्राप्त होते. त्याचा पराभव करणं, त्याचा वध करणं अत्यंत कठीण होतं. संध्याकाळची वेळ होत आली. श्रीकृष्णाने आपल्या योग मायेने सूर्याला झाकलं. आता अंधार झाला. चला आता अर्जुन अग्नी प्रवेश करायची तयारी करू लागले. आपण जयद्रथ बेसावध झाला, सैनिक बेसावध झाले. चला आता आपण युद्ध जिंकलं, आता अर्जुन अग्नी प्रवेश करणार. अशा स्थितीत मनस्थितीत तेच असताना अर्जुनाने श्रीकृष्णाने परत जो झाकलेला सूर्य होता त्याच्या बाजूचा ढग बाजूला गेला. योग मायाने सूर्य प्रकाशित झाला. प्रकाश पडला आणि लागली. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की वध कर, जयद्रथाचा वध कर आणि त्याचं शिर येते त्याच्या वडिलांच्या डोक्यावर पडेल अशा पद्धतीने मार. आणि त्याप्रमाणे अर्जुनाने बाण मारला आणि ते डोकं त्याच्या वडिलांच्या मांडीवर पडलं. जयद्रथाच्या वडिलांच्या मांडीवर पडलं. त्याला जे अनेक वर प्राप्त झाले होते त्याच्यामध्ये अशा गोष्टी होत्या की त्याचं ज्या वेळेला शिर ज्या व्यक्तीवर पडेल ती व्यक्ती ठार होईल आणि त्याप्रमाणे त्याचे वडील जयद्रथाचे वडील देखील मारले गेले. आता चौथा प्रसंग आहे. त्याच्यामध्ये जेव्हा सगळं युद्ध थांबलं आहे त्यावेळेला श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू रथातून आधी उतर. खरं अशी पद्धत असते की जो सारथी असतो तो आधी उतरतो आणि मग रथात बसलेल्या व्यक्तीला तो उतरवतो. पण श्रीकृष्णाने सांगितलं की तू आधी उतर. अर्जुन खाली उतरला, मग श्रीकृष्ण उतरला आणि मग तो रथ जळला. खर तर कर्ण आणि द्रोणाचार्य यांच्या बाणामुळे तो रथ जळलेलाच होता, परंतु केवळ श्रीकृष्ण ईश्वराचं अधिष्ठान तिथे होतो म्हणून तो तसाच्या तसा होता. श्रीकृष्ण उतरल्याबरोबर तो रथ जळून खाली पडला. श्रीकृष्णाने अर्जुनाला अशा प्रकारे वाचवलं का, तर श्रीकृष्णाच्या हातात जीवनाची दोरी अर्जुनाने दिली. आता कृष्णाने फक्त श्रीकृष्णाला वाचवलंच असं नाही, युद्धभूमीवर त्याला सगळी भगवद्गीता सांगितली, सगळे योग सांगितले, बुद्धियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग सांगितलं. सुरुवातीला अर्जुन युद्ध करायला तयार नाही, घाबरला, समोर आपल्या भावनेत अडकला. जसं आम्ही मायेत अडकतो की ही गोष्ट सोडू कशी. माणसाला प्रत्येक गोष्टीत इतके अडकलेले असतात माणूस की हे मी कसं सोडू कसं सोडू कसं सोडू. तसं अर्जुनाला झालं की मी माझ्या भावंडांना माझ्या गुरुजनांना मी कसा मारणार. त्यावेळेला श्रीकृष्णाने त्याला जे काय सांगितलं ते आयुष्यात खूप महत्वाची गोष्ट आहे. एक तर त्याला सांगितलं की तुला तुझं कर्तव्य कर्म करायचं आहे, तू क्षत्रिय आहेस त्यामुळे तुला युद्ध केलंच पाहिजे, तू भावनेच्या आहारी जाऊन उपयोग नाही. तसं जर आपण स्वामी भक्त असं वाटतं, स्वामीचं कार्य करताना भावनेत नुसते अडकू नका की माझं हे काम कसं होईल, माझं हे काम कसं होईल. तुम्हाला जे कार्य करायला महाराजांचं करायला तुमच्यावर जबाबदारी पडली आहे ते झोकून देऊन करायचे.
संसाराची काळजी करायची गरज नाही, महाराज सगळं संसार पण बघतात. हे शिकायचं या गोष्टीतून. अर्जुनाला त्यांनी सांगितलं, जरी तू युद्ध केलं नाहीस आणि तू इथून पळून गेलास तरी, तू कुठे अरण्यात पळून गेला तरी तू सुखी होणार नाहीयेस, कारण तू क्षत्रिय आहेस. म्हणून आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते कर्म आपण करायचंय, भावनेत कुठे अडकायचं नाही. जी जबाबदारी पडली आहे ती जबाबदारी आपण पार पडायची आहे, मायेत गुंतायचं नाही. पुढे आणखीन त्याला युद्धाला तयार करण्यासाठी अनेक योग सांगितले. आता भक्तियोग म्हणजे ईश्वरावर प्रेम करा, प्रेमभावाने ईश्वराची भक्ती कर, असा भक्तियोगात वर्णन केलेलं आहे. जसे जनाबाई म्हणते की, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. एवढ्या प्रेमाने मी त्याला बांधून ठेवलेला आहे आणि माझ्या हृदयात त्यांना घट्ट बसवलेलं आहे. असं ईश्वरावर प्रेम करा हे भक्तियोगात शिकवलं. बुद्धियोगातून सांगितलं की तू आत्मज्ञान प्राप्त करून ईश्वराची भक्ती वेगवेगळ्या मार्गाने करायची, प्रेमाने करायची भक्तियोगातून. त्याचप्रमाणे ते बुद्धियोग म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घे आणि त्यातून ती ईश्वराची भक्ती कर. ध्यान योग सांगितला, त्याच्यामध्ये मनावर आणि शरीरावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे आणि ते नियंत्रण ठेवून ईश्वराची भक्ती कर सांगितलेलं आहे. आणि कर्मयोग, कर्तव्य कर्म पार पाडा, पण फळाची अपेक्षा धरू नको. फळ काय द्यायचं ते परमेश्वराला माहिती आहे, हा भाव मनामध्ये पाहिजे. आणि अशा चारी दृष्टिकोन योग सांगून सांगून अर्जुनाला त्यांनी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक, आध्यात्मिक दृष्ट्या त्याची प्रगती करून घेतली. तसा सद्गुरू आपली शारीरिक काळजी घेतो, संकटातून वाचवतो, त्याचप्रमाणे तो आपल्या मानसिक, आपल्या विचारांमध्ये बदल करतो. जे समर्थांनी म्हटलेलं आहे, रामदास स्वामींनी म्हटले, विवेके क्रिया आपुली पालटावी. याच्यामध्ये काय, तर स्वतःच्या विचारांमध्ये परिवर्तन करायचं आणि आध्यात्मिक प्रगती करून दिली. जे काही योग, ज्ञान योगाची सगळी माहिती दिली, त्याच्यामध्ये त्यांनी अर्जुनाची आध्यात्मिक प्रगती करून घेतली. तसा परमेश्वर आपली आध्यात्मिक प्रगती करून देतो. स्वामी चरित्रातल्या जर कथा दिसल्या तर जे जे योग मार्गावर होते आणि आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील होते, अशा सर्व लोकांना महाराजांनी स्वतः दर्शन घेऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती करून घेतली आहे. म्हणजे महाराज आपली सगळ्या प्रकारची प्रगती करू शकतायत. आता आपण कुठपर्यंत जायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. स्वामींनी फक्त माझं संकटच दूर करावं आणि स्वामींनी मला फक्त धन द्यावं, एवढ्याच अपेक्षा ठेवून राहू नका. स्वामी तुम्हाला सगळ्या गोष्टीतून सोडवणार आहेत. नुसत्या या रोजच्या जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत, समस्या आहेत, तेवढ्यासाठी स्वामी आहेत असं समजू नका. त्याहीपेक्षा स्वामी आपल्याला आपली उन्नती करून घेणार आहे आणि आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी यासाठी स्वामींची भक्ती करा. यासाठी स्वामींना प्रार्थना करा आणि एकदा तुमची आध्यात्मिक प्रगती लागल्यानंतर कुठलीही संकट राहत नाहीत, कुठलंही दुःख राहत नाही. नुसता आनंद, आनंदाचा अवघा आनंद आपण घेऊ शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून स्वामींची भक्ती कशी करायची हे नानांनी आपल्याला दाखवलं आहे. नानांनी जी तिन्ही पुस्तकं लिहिलेली आहेत, त्या तिन्ही पुस्तकाचं तुम्ही पारायण करा. त्याच्यातल्या प्रत्येक वाक्यामध्ये नवीन नवीन अर्थ तुम्ही पारायण करताना तुम्हाला जाणवायला लागेल आणि तुमची जी मी म्हणते की बौद्धिक आणि आध्यात्मिक प्रगती होत गेली. ती प्रगती झाल्यानंतर सुखाचा संसार आहे, सगळे प्रश्न सुटणार आहेत. कर्मभोग आहेत, स्वामींना माहिती आहे काय आहे, कुणाला काय द्यायचं ते स्वामी जाणतात. स्वामी म्हणजे नुसते चमत्कार नाही हे पहिलं लक्षात घ्या. स्वामी म्हणजे चमत्कार नाही. आता वेगवेगळ्या सिरियल मध्ये, पिक्चर मध्ये सगळे चमत्कार म्हणजे स्वामींचं चित्र एक बुवा म्हणून निर्माण केलं जाईल. अत्यंत चुकीची गोष्ट आहे. स्वामी म्हणजे फक्त चमत्कार नाही. स्वामी तुमची आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी स्वामींनी जन्म घेतला आहे आणि त्याच मार्गातून मनुष्य सुखी होतो हे महाराजांचं म्हणणं आहे. पण ती प्रगती करण्यासाठी सुरुवातीच्या जन्मामध्ये माणसाला अनेक जन्मच महाराज आपल्या बरोबर आहेत. पण काही जन्मामध्ये तुमच्या ज्या व्याधी आहेत ते दूर करणं गरजेचं आहे, म्हणून महाराज ते पण कार्य करून घेतलं आहे.
पण त्यांना शेवटी आपल्याला कुठल्या टप्प्यावर नेऊन ठेवायचं आहे तर एका आध्यात्मिक प्रगती मार्गावर महाराज आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि म्हणून जीवनाची सगळी सूत्र महाराजांच्या हाती द्यायची. महाराज संभाळ करणारच आहे. जो जो ईश्वराचा धावा करतो त्याला त्याला ईश्वर संभाळूनच घेतो. आता अहिल्याचं उदाहरण आहे. तिला रामाने मुक्त केली असं म्हणतात की अहिल्या शिळा होऊन पडली. याचा अर्थ काय आहे? खरोखर दगड नाही झालेला आहे. फक्त त्यांचा जो गौतम स्वामींचा जो आश्रम होता त्या आश्रमावर तो बहिष्कृत झाला होता. तिथे येईल असे लोक झाले होते कारण अहिल्यावर काही आरोप झाले होते आणि म्हणून लोक यायची बंद झाली होती. साधू संन्यासी ध्यान योग करणारे लोक यायचे, ऋषी मुनी योगी यायचे कमी झाले होते आणि त्यामुळे ती जवळजवळ शिळा होऊन पडल्यासारखी होती. तिने रामाची भक्ती करत राहिली. आज जाऊ द्या श्रीराम येणार आणि तो माझा उद्धार करणार आहे याच्यातनं ती रामाची भक्ती करत राहिली. आणि खरोखरच वनवासाला निघालेले श्रीराम तिच्या तिच्या आश्रमात आले. तिने श्रीरामाचे चरण धुतले आणि ती लागली. श्रीराम त्या मठामध्ये आश्रमात आले म्हणून आजूबाजूचे जे साधू संन्यासी योगी पुरुष होते ते त्या आश्रमामध्ये त्यांनी वर्दळ करायला सुरुवात केली आणि म्हणून ती मुक्त झाली असं ते म्हटलेलं आहे. परमेश्वराचा धावा केल्यावर परमेश्वर तुम्हाला सगळ्या गोष्टीतून बाहेर काढतो. म्हणून भक्ती मार्ग, भक्ती ही सगळ्यात महत्वाची आहे आणि या भक्ती मार्गामध्ये आपण सर्वजण आहोत. आज स्वामी जयंती आहे. स्वामींचा जन्मकथा 2 आहेत. आता मी असं म्हणते की स्वामी म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक. असं असल्यानंतर त्यांनी अनंत अवतार घेतलेले आहेत. अनंत युगामध्ये अनंत अवतार घेतले आहेत त्यामुळे त्यांच्या जन्मकथा अनंत असू शकतात की ज्या आपल्याला ज्ञात नाहीत. आपल्याला ज्ञात आहेत त्या 2च कथा आहेत. एका कथेनुसार श्रीपाद वल्लभ व नंतर नृसिंह सरस्वती आणि नंतर वाळू झालेले त्यांच्या भोवती कुऱ्हाडीचा घाव पडलाय त्यातून बाहेर पडले ते श्री स्वामी समर्थ. दुसरी कथा आहे ती चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे आजचा दिवस आहे तो. सूर्योदयापूर्वी काही घटका शैलीग्रामी वटवृक्षाखाली धरणी दुभंगून अष्टवर्षीय रूपात श्री स्वामी समर्थ प्रगट झाले आणि तो शुभदिन म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया आणि तोच दिवस आज असून आपण स्वामींची जयंती संपन्न करत आहोत. आता हा जन्मोत्सव सर्वच करतात. जे स्वामींना फक्त दत्तावतारच मानतात. खरं तर म्हटलं तर स्वामींच्या मध्ये सामावले त्या रूपात सारे कोटी कोटी देव असं स्वामींचं रूप आहे. तरी देखील काही जण फक्त ते दत्तावतार असं मानतात. ते देखील स्वामींचा जन्मोत्सव स्वामी जयंतीला करतात. कारण हा जन्मोत्सव स्वामी सगुण रूपात अक्कलकोटला असताना सुरू झालेला आहे. स्वामींचे परमशिष्य स्वामी सूत ज्याला स्वामी माझा सूत म्हणत त्यांनी स्वामी अक्कलकोटमध्ये असतानाच हा जन्मोत्सव करायला सुरुवात केली. म्हणजे श्री स्वामी समर्थांनी त्यांचा जन्मोत्सवाचा दिवस हा आहे, ही तिथी आहे याला मान्यता दिलेली आहे. आणि आज अनेक स्वामी भक्त आपल्या घरी किंवा जवळ आसपास असलेल्या मठामध्ये जाऊन स्वामींचा हा जन्मोत्सव संपन्न करतात. आणि आज हा जन्मोत्सव संपन्न करण्यासाठी आपण स्वामी भवनाच्या या आवारात आलेलो आहोत की जिथे जी मूर्ती घडलेली आहे ती स्वामी समर्थांनी स्वतः घडवून घेतलेली आहे. स्वामी समर्थ सगुण रूपात या मठात आहे असं स्वतः स्वामींनी सांगितलं आहे. सर्वांना मंचकाचा जो अनुभव आहे तो माहितीच आहे की स्वामींच्या दृष्टानुसार आपण स्वामींचं मंचक घडवलं आहे. स्वामींनी सांगितलं की मी नानांच्या मठात, स्वामी नेहमी नानांचा मठ म्हणतात. स्वामींचं थोरपण हे आहे की सर्व शिष्योत्तमांना त्यांनी त्यांच्या नावाने मठ करून दिले. मोठेपणा स्वतःकडे घेतला नाही, आपल्या शिष्याला ते उचलून धरतात. तसं आपण भक्ती केली, आपण शिष्य म्हणून वावरलं तर आपल्याला स्वामी उचलणार आहेत आणि म्हणून स्वामींची भक्ती करायची आहे. आपल्याला तेच हवं आहे, स्वामींचं प्रेम. नानांच्या मठात मी उभा आहे, नानांच्या नांगरगावच्या मठामध्ये मी उभा आहे. माझे पाय दुखतात म्हणून माझ्यासाठी मंचकाची व्यवस्था करा. तो मंचक कसा हवा
ह्याचं वर्णन स्वप्नात केलं आणि त्याचप्रमाणे तो घडवून घेताना आम्हाला सर्वांना प्रचंड अनुभव महाराजांनी दिले आहेत. आणि म्हणून सगुण रूपा जिथे स्वामी आहेत अशा आवारामध्ये आपण स्वामींचा जन्मोत्सव संपन्न करण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. बहुत सुकृताची जोडी. म्हणून सुरुवातीला म्हटलं की हे पुण्यकर्म आहे अनेक जन्मांचं, या जन्मातलं नाहीये, अनेक जन्मातलं हे सुकर्म आहे आणि त्यामुळे आपल्याला या इथे या स्थानावर आपण आलेलो आहोत. स्वामींचा जन्मोत्सव आहे त्यामुळे स्वामींचं चरित्र म्हणजे स्वामींच्या कथाच येतात. परंतु चमत्काराचा अर्थ, गूढ अर्थ समजावून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. चमत्कार म्हणून जादूगारांनी केलेले चमत्कार नाहीयेत. त्यातून व्यक्ती व्यक्ती घडवली आहे आणि घडवलेल्या व्यक्तीकडून भक्ती मार्गाचा प्रसार करून घेतलेला आहे. आज कथा बघणार आहोत ते आपण विशिष्ट रोगाविषयीच बघणार आहोत. पूर्ण वेळ जास्त वेळ नाहीयेत, कथा थोड्या बघूया. नंतर उपासनेचे अनुभव बघायचे आणि मठात आलेले अनुभव बघायचे. त्याच्याशिवाय आपल्याला आनंद मिळणार नाही आणि त्याच्याशिवाय आपली भक्ती वाढणार नाही. आता लालासाहेब म्हणून एक गृहस्थ होते. अंगावर कोड झालं. आता रोग झाल्यामुळे मनवर माणसं अनेक औषध, दैवी उपाय सगळं करून झालं, काही फरक पडत नाही. एक दिवस एक दिवस असं झालं की त्यांचं घर बंद असताना त्यांच्या बंददारातूनच त्यांच्या समोर एक गाय आणि गायीच्या मागे एक साधू उभा राहिलेला लालासाहेबांनी पाहिलं. आणि त्या साधूंनी सगळं अक्कलकोटचं वर्णन केलं. लालासाहेबांना आधी काही लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही अक्कलकोटला जा, तुमचं कोड बरं होईल. त्यावेळेला लालासाहेबांना असं वाटलं होतं की जाऊन मी इतके उपाय केले, काही फरक पडला नाही, आता अक्कलकोटला जाऊन काय मला मिळणार आहे. त्यामुळे ते गेले नव्हते. साधूंनी वर्णन केलं आणि क्षणात ती गाय आणि साधू दोघे दिसेनासे झाले. पण हा दृष्टांत मिळाल्यामुळे लालासाहेब अक्कलकोटला जाऊन पोचले. महाराजांच्या सेवेत आणि महाराजांना बघितल्यावर पण त्याच्या लक्षात आलं की आपल्याला जे साधू म्हणून दिसले हे ते श्री स्वामी समर्थच आहेत. स्वामी समर्थांची सेवा केली, तिथे राहून सेवा केली. आधी जे वाटत होतं की महाराज काय करणार, ते महाराज काय करू शकतात हे अंतःकरणात जेव्हा त्यांचं दर्शन झालं तेव्हा प्रकर्षाने जाणवलं की बंद दारातून आपल्या समोर येऊन उभे राहिले होते. आणि म्हणून आनंद भावानी शरण जाऊन त्यांनी महाराजांची सेवा केली आणि त्यांचं कोड गेलं. दुसरे एक विंचुरकर नावाचे कारभारी होते. मालोजींच्या दरबारात काम करायचे. त्यांना देखील अंगावर कोड उत्पन्न झालं. एक दिवस ते महाराजांना म्हणाले की महाराज हे सगळं अंगावरचं कोड आहे ते बरं करा. महाराजांनी विचारलं तू बोटात पांढरं काय घातलं आहेस. विंचुरकरांनी आपल्या हातातली अंगठी बघितली आणि महाराजांना म्हणाले हिऱ्याची अंगठी आहे. महाराज म्हणाले टाकून दे, फेकून दे. विंचुरकरांच्या मनात विचार आला एवढ्या सोन्यामध्ये केलेली हिऱ्याची अंगठी टाकून द्यायची. माणूस आसक्तीमध्ये पडलेलाच असतो. विचार केला अशी टाकून देण्याऐवजी महाराजांना अर्पण करावी आणि म्हणून महाराजांना अर्पण केली. आता महाराजांना त्या अंगठीचं काय, महाराजांनी काय करावं. महाराजांनी आपल्या सेवकापुढे ती अंगठी दिली आणि सांगितलं या पैशातून समजे मंदिर आहे, जो मठ आहे त्या मठाचं बांधकाम करा. चोळप्पाला अंगठी दिली आणि चोळप्पाला सांगितलं की मठाचं बांधकाम या पैशातून करून घे. अंगठी विकून जे पैसे येतील त्यातून मठाचं बांधकाम करायचं आहे. आता या कथेत त्याच्यानंतर विंचुरकर बरे झाले. पण आता या कथेचा जो अर्थ आहे की महाराजांनी विंचुरकरांना काय सांगितलं, त्याग करायला सांगितला. त्याग कर, मोहात पडू नको. एवढा अंगठी काढायचं. आता कोणाला सांगितलं अमुक दे तरी लागलेत माणसं विचार करतील. पैसे पेटीत दैनपेटीत किती पैसे टाकू असा 10 वेळा आमचा विचार येतो मनामध्ये. पण हॉटेलमध्ये जाऊन खातो तेव्हा विचार करत नाही बिल किती होणार, तो किती बिल देईल ते बिल देऊन मोकळं होतो. पण परमेश्वराच्या दरबारात गेल्यानंतर परमेश्वर तुम्हाला एवढं खाऊ घालतोय, जन्मभराचं तुम्हाला पोचतोय. तरी त्या परमेश्वराच्या धनपेटीत आम्ही पैसे टाकताना विचार करतो किती आहेत आणि किती नाही. हा सगळा भ्रम दूर करायचा आहे. मला नेहमी लोकांना सांगावं असं वाटतं
की तुम्ही बाकीचा खर्च करताना कधीही विचार करत नाही मला अशा काय महिला मुली तर भेटल्या आहेत पण महिला पण भेटल्या आहेत. एकदा अशी घटना घडली की माझ्याकडे पैसे मागायला माझे यजमान आले. आपल्या संस्थेचं कार्यालयात आम्ही काम करत होतो. स्वामी जयंती जवळ आली होती आणि म्हणून काही गोष्टी आणायच्या होत्या म्हणून घाईघाईने त्यांना पैसे हवे होते. म्हणून ते मला विचारायला आले की तुझ्याकडे आहेत का पैसे आता की घरी जाऊन आणायला हवे. तर मी म्हटलं नाही आहेत माझ्याकडे. आणि बोलता बोलता माझ्या समोरची मुलगी आणि आई बसली होती. तर मी त्यांना म्हटलं की माझ्या आणि मी यांना म्हटलं की माझ्याकडे काय असतं तर शेवटी रिझर्व्ह बँक आहे ना असं गमतीत बोलले. विनोद धार्मिक अध्यात्मामध्ये सुद्धा तुम्हाला विनोद करता आला पाहिजे आनंदाने जगता आलं पाहिजे. मी त्याला म्हटलं तुम्ही मागणार कुठे रिझर्व्ह बँकेतच मागणार ना पैसे शेवटी बँकांना पण रिझर्व्ह बँकेकडेच मागायला लागतात आहेत माझ्याकडे. आणि बजेट बोलता बोलता मी त्या समोरच्या मुलीला आणि काय म्हटलं की माझ्याकडे मी नेहमीच जास्त पैसे ठेवते. कधी लागले कारण मी संस्थेचं काम बघते त्यामुळे कधी पैसे लागले तर मला पटकन देता आले पाहिजे त्यामुळे माझ्या पर्समध्ये पैसे असतातच. आणि हे काकांना पण माहिती आहे म्हटलं म्हणूनच ते माझ्याकडे आले. असं बोलणं झाल्यानंतर ती मुलगी लागलीच म्हणाली ताई मग असे पर्समध्ये पैसे घेऊन तुम्ही फिरता तर तुम्हाला असं वाटत नाही का हे खरेदी करावं ते खरेदी करावं ते करावे. मी आश्चर्यचकितच झाले. मी म्हटलं छे कधीच माझ्या मनात मला कधीच मोह पडत नाही जी गोष्ट आवश्यक आहे. समाजात आपण वावरत आहोत आणि आपल्यावर काही कर्तव्य दिली आहेत आपल्याला काही कामं दिली आहेत या दृष्टिकोनातून आपल्याला ज्या खर्चाची गरज आहे तेवढा खर्च मी करते बाकीचा मी विचार करत नाही. ती मुलगी भेटली आणि त्याच्यानंतर मला अनेक जण असं म्हणाली की पर्समध्ये पैसे असले ना की खर्च होतात. म्हणजे आपण विचार नाही करत की आपण कुठे खर्च करतोय. पण जेव्हा देवस्थानाला जातो तेव्हा मात्र आमचा विचार असतो की 100 रुपयाचं कुपन घेऊ का 500 रुपयाचं कुपन घेऊ. हा मोह टाळायला शिका. स्वतःवर आणि आपल्या वस्तूंवर त्याच्यावर खर्च करण्यापेक्षा ईश्वरी कार्याला जेवढं तुम्ही समर्पण कराल त्याच्या आनंदपटीने परमेश्वर आपली पिशवी भरत असतो आपली पर्स भरत असतो. हा अनुभव माझा स्वतःचा आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. सुरुवातीचा परिवाराचा जो काळ होता तो अत्यंत कठीण काळ होता आणि खर्च बराच होता. त्या काळात जे जे काय आवश्यक होतं त्याच्यासाठी ज्या ज्या लोकांनी हात पुढे केले दान केलं त्या सर्वांचं आयुष्य आनंदाने फुललेली आहे. हे स्वतः मी बघितलंय म्हणून तुम्हाला सांगते की दान ही आयुष्यातली महत्वाची गोष्ट. त्याला त्याग करायला लागला आणि दान जे झालं ते दान कशासाठी वापर करून घेतलंय त्यांनी तर मठाच्या स्थापनेसाठी म्हणजेच मंदिर आणि मठाच्या व्यवस्थेसाठी महाराजांनी त्यांना त्याग करायला शिकवलं मोहातून बाहेर पडलं. म्हणजे आपण मोहातून बाहेर यायचं हे या चमत्कारातून आपण शिकायचं आहे की ईश्वरचरणी अर्पण करताना कुठचाही विचार करायचा नाही मोह येतात. आता ठाकूरदास बुवांची गोष्ट तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की त्यांना पण पोट होतं आणि ते अखेर फिरून फिरून महाराजांकडे आले. त्यांना दत्तात्रेयांनी गाणगापूरला आदेश दिला की तो अक्कलकोटला जा तेव्हा त्यांच्या मनात पण असा संशय की मी दत्तात्रेयाच्या चरणाशी आलोय आणि त्यांनी जर बरं नाही केलं तर मला आता अक्कलकोटला जाऊन काय मिळणार आहे. पण आता दत्तात्रय सांगतायत आणि म्हणून ते आले. म्हणून महाराजांना आता त्यांना घडवायचं होतं त्यांच्या मनात असलेली शंका दूर करायची होती म्हणून महाराजांनी चमत्कार केला. उगाचच नाही केलाय. त्यांना ठाकूरदास बुवांकडून भक्ती मार्गाच्या प्रसाराचं कार्य करून द्यायचं होतं. म्हणून महाराजांनी लागली विचारे तुम्हारी कस्तुरी कहा आहे असं विचारलं. आणि लागली त्यांना आठवलं की अरे बापरे आपण दत्तात्रेयांच्या पादुकांवर वाहण्यासाठी कस्तुरी आणली होती ती व्हायची विसरलो आहोत. आणि महाराजांना बरोबर कसं समजलं की ती कस्तुरी माझ्याकडे आहे. आणि मग ठाकूरदास बुवा अत्यंत अंतःकरणापासून श्री स्वामी समर्थांना शरण गेले आणि अनन्य भावानी श्री स्वामी समर्थांची त्यांनी सेवा केली. सेवा दान आणि त्याच्याबरोबर सेवा त्याग आणि सेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सेवा केली प्रार्थना नाही करत बसले की महाराज करतील भरतील नाही सेवा करत राहिले अखंड. आणि जेव्हा त्यांच्या हातून सेवा झाली तेव्हा आता एक जळकं लाकूड फेकलं ठाकूरदासांनी. आता जळकं लाकूड काय तर कर्मभोग जे होते किंवा त्यांना बाकीच्या लोकांना त्यांची झालेली प्रगती काही जणांना सहन झाली नसेल कारण त्यांची खूप प्रगती झाली होती. खूप मोठं नाव झालं होतं. फार सुंदर भजन आणि कीर्तन ते करत अत्यंत तन्मयतेने त्यांचे होते त्यामुळे काही गोष्टी त्यांना त्रास झाला असेल तो पण शेवटी कर्मभोग आणि तो दूर करण्याचं सांकेतिक म्हणून जळतं लाकूड महाराजांनी फेकलं.
आणि ठाकूरबाबांचं कोळ गेलं. कोळ गेल्यावर महाराजांनी काय सांगितलं, पादुका दिल्या आणि सांगितलं मुंबईला जाऊन मठाची स्थापना कर, पादुकांची स्थापना कर. त्यांच्याकडून नंतर महाराजांनी भक्ती मार्गाचं काम करून घेतलेलं. आता हे छोटे थोड्याच कथा सांगू शकते, प्रत्येक कथेचा गूढार्थ जाण्याचा प्रयत्न करा. मुख्य सांगायचा, या गोष्टी सांगायचा उद्देश एवढाच आहे की महाराज म्हणजे काय, महाराजांनी प्रत्येक चमत्कारातून काय शिकवलं आहे, या दृष्टिकोनातून स्वामींच्या चरित्रातल्या कथा वाचा तुम्ही. मग तुम्हाला त्यातील गुणार्थ आणि अशा प्रकारे स्वतःची उन्नती करण्याचा, आपण सगळं स्वामी तुम्हीच माझी उन्नती करा असं नाही, आपल्याला पण 2 पावलं टाकायची आहेत, आपल्याला पण प्रयत्न करायचा आहे. महाराज आपल्याला शक्ती देणार आहेत चालण्याची आणि धावण्याची. आणि अशा प्रकारे अनन्य भावाने स्वामींची आपल्याला भक्ती करायची. आता नाना मगाशी सांगितल्याप्रमाणे नानांच्या माध्यमातून आपल्याकडे स्वामींची कृपा होत राहते. नाना नेहमी म्हणत असत की माझ्याकडे जो प्रश्न घेऊन येईल त्याचा प्रश्न मी स्वामींकडे नेऊन हट्टाने सोडवून घेऊ शकतो, कारण स्वामी मला बेटा म्हणतात आणि मुलाचे हट्ट वडील पुरवतातच. त्यामुळे माझा हट्ट स्वामी पुरवणार म्हणजे तुमचा प्रश्न नक्की सुटणार. आणि म्हणून प्रार्थना करायची, स्वामींना तर करायची आहेच, पण नानांना प्रार्थना करायची. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जरी म्हटलो की आम्ही स्वामींपर्यंत आपण जाऊ शकतोच असं नाही. आपण समजतो की आपण दर्शन घेतलं म्हणजे झालं, पण माहित नाही आपण पोचलोय की नाही, आपला निरोप स्वामींपर्यंत पोचलाय की नाही माहित नाहीये. पण नानांच्या माध्यमातून गेला तर तो लवकर पोचणार आहे आणि तो लवकर सुटणार, प्रश्न लवकर सुटणार आहे. आणि म्हणून नानांच्या खोलीमध्ये नानांना प्रार्थना करायची की माझा प्रश्न स्वामींकडे नेऊन सोडवा. स्वामींना सांगायचंय माझा प्रश्न तुम्ही सोडवणार आहात, महाराज सोडवणारच आहे. प्रश्न नसतील आयुष्यात तर अतिउत्तम, कृपा झालेलीच आहे. असंच आनंदी जीवन हे होऊ दे आणि अनेक जन्म असंच आनंदाचं जीवन आणि भक्ती मार्गावरनं माझी वाटचाल हो, अशी प्रार्थना स्वामींच्या चरणी आपण आज स्वामी जयंतीच्या निमित्ताने करायची आहे. आता उपासनेचे फायदे सांगणं पण तेवढंच गरजेचं आहे. वेळ अत्यंत कमी आहे, कारण भोजनाची वेळ जास्त विलंब होऊन चालणार नाहीये. त्यामुळे आता घाईघाईने सांगते. जे 5-6 सांगणार होते चरित्रातल्या कथा ते आपण कमी केल्या. आता उपासनेचे झालेले फायदे ते पण कमी, पण 1-2 सांगणार. एक मुलगा होता, इथे लोणावळ्यातच राहणारे होते, स्वतः डॉक्टर होता आणि एका मुलीच्या प्रेमात पडलेला. पण कौटुंबिक अवस्था खूप वेगळी, परिस्थिती वेगळी वेगळी होती. जातीचा प्रश्न होता, प्रांताचा प्रश्न होता, त्यामुळे मुलाच्या वडिलांचा प्रचंड विरोध होता. हा मुलगा माझ्याकडे येऊन गेला, मला प्रश्न सांगितला असं असं झालं आहे. ती मुलगी पण आली एकदा, तिने पण सांगितलं की आम्ही ठरवलंय, पण त्याचे वडील तयार नाहीत, त्यांचा प्रचंड विरोध आहे. हा माझ्याकडे यायचा आणि हळूहळू असं मला दिसायला लागलं की त्याला मी समजावून सांगते, त्याला भक्ती दिली, तिला भक्ती दिली करायला. मला जाणवायला लागलं की हा डिप्रेशन मध्ये जातोय. दर रविवारी यायचा, रविवारी मी इथे असलेल्या खोलीत असायची, काचेतून मला इकडे कोण प्रसाद घेतोय ती सगळी मंडळी दिसतात. तो प्रसाद करताना त्याचा हात थरथर कापतोय हे मला दिसायचं आणि मला जाणवायला लागलं की आता हा डिप्रेशन मध्ये जातोय, आता कठीण परिस्थिती आहे. बरं, त्याचे आई वडील वगैरे कोणी घरचे येत नव्हते, हा एकटाच होता. एक दिवस मनात तीव्रतेने विचार आला, नाही काही झालं तरी याचे आई वडील मला भेटायलाच पाहिजे. आणि अचानकपणे एका रविवारी त्याचे वडील माझ्याकडे आले आणि मला म्हणाले माझा मुलगा तुमच्याकडे येतो, अमुक अमुक त्याचं नाव. मी म्हटलं तो म्हणाले आमचा विरोध आहे त्याच्या लग्नाला आणि त्याची आई तर अजिबात तयार नाहीये लग्नाला आणि हा तर ऐकत नाहीये. मी त्यांना म्हटलं की तुमचा विरोध आहे, बरोबर आहे, तुम्हाला लग्न करून द्यायचं नाहीये का, तर तो सुखी होणार नाही असं तुम्हाला वाटतंय, पण तो आज डिप्रेशन मध्ये जातो आहे. पण तो डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर तो सुखी होणार आहे आणि तुम्ही सुखी होणार आहात का हा विचार करा, असं सांगितल्यानंतर ते एकदम शब्द झाले. ते म्हणाले काय सांगता तुम्ही. म्हटलं हो मी सांगते तुम्हाला, तुमच्या लक्षात येत नाहीये, त्याला स्वतःला समजत नाहीये की आपण डिप्रेशन मध्ये गेलोय. पण म्हटलं मी तुम्हाला सांगते तो डिप्रेशन मध्ये आहे. आता तुमचा मुलगा सुखी व्हावा असं वाटत असेल तर हे लग्न करून द्यायचंय, पुढचं महाराज बघणार आहे. या लग्नाला तुम्ही होकार देताय तर तुम्ही मुलाला सुखी करू शकता. लग्नाला विरोध करून तुम्ही मुलाला दुःखात लोटत आहात असं स्पष्ट त्यांना सांगितलं.
वडिलांना लागलेच पडलं, थरथर कापायला लागले. ते त्यांना सत्य परिस्थिती जाणवली की बरोबर आहे, आपण विरोध केला तर उद्या जन्मभर हा डिप्रेशन मधला मुलगा सांभाळायचा आहे. लागलीच म्हणाले की ठीक आहे, मी आता 15 दिवसांनी जाणार होतो बाहेर दुसऱ्या प्रांतामध्ये. मी त्याच्या आधीच मुलाचं लग्न करतो, आणि त्यांनी मुलाचं लग्न करून घेतलं. मुलगा डिप्रेशन मध्ये गेला नाही, सुखी पण झाला. आता ह्याच्यामध्ये जे की ही या कथेमध्ये उपासना तो मुलगा करत राहिला, ती मुलगी करत राहिली. आणि बरोबर महाराजांना त्याच्या वडिलांना इथे येण्याची बुद्धी दिली स्वामींनी. ते भेटले म्हणून सगळा प्रश्न सुटला. पण त्यांना पाठवण्याचं काम कोणी केलं? महाराजांनी केलं, नानांनी केलं. भक्ती करत राहिला तर कुठून कशी चक्र फिरतात हे सांगण्यासाठी ही कथा सांगितली. दुसरी पण लोणावळ्यातलीच कथा आहे. एक फॅमिली होती, त्यांच्या मुलींनी असंच आंतरजातीय विवाह ठरवला होता. मुलीकडची लोक होती ती एका विशिष्ट समाजाची होती, आणि म्हणून समाजाच्या बाहेरचं लग्न त्यांना पसंत पडू शकत नव्हतं. आणि म्हणून मुलीचे वडील मला भेटायला आले आणि म्हणाले, "अहो, आमची मुलगी आता ऐकतच नाहीये. तिच्या सासरचा पाठिंबा आहे, त्यामुळे ती पळून जाऊन पण लग्न करू शकते. पण आमचा विरोध आहे, कारण का तर आम्हाला जाती बाह्य करतील आमचा समाज, आम्हाला इथं राहणं कठीण होईल." मी त्यांना म्हटलं की मुलगी पण मला तुमची भेटलेली आहे, पण तिने ठरवलेलं आहे आणि बाकी सगळं चांगलं आहे. तुम्ही समाजाला एवढं घाबरू नका. ती मुलगी जर त्या मुलाबरोबर लग्न करून सुखी होणार असेल, ते कुटुंब पण चांगलं आहे म्हटलं, त्यांना पण मी ओळखते, चांगली लोक आहेत ती. तर तुम्ही कशाला घाबरताय? स्वामी बसलेले आहे, स्वामींची उपासना करा, सगळं नीट होईल, काही काळजी करू नका. मुलगी शेवटी पळून हे लोक काही तयार होईनात. मुलगी पळून गेली, सासरी लग्न झालं. यांना समाजाचा सुरुवातीला त्रास झाला. या मुली बाईला आणखीन 2 मुली होत्या. मग त्या सारख्या येऊन मला म्हणायच्या, आता आता समाजाने आम्हाला वाईट टाकल्यासारखे वागवत आहेत, आता कसं होणार? मी म्हटलं सगळं शांत आपोआप होईल, काही काळ असतो. आज म्हटलं आणि उद्या सगळं झालं, अशा गोष्टी होत ते थांबा. स्वामींची मठात दर्शनाला यायला सुरुवात करा, स्वामींची उपासना करा, सगळे प्रश्न तुमचे सुटतील. एक दिवस त्या असा बरेच दिवस गेले, दीड वर्ष वगैरे 2 वर्ष होऊन गेली. एक दिवस आले आणि मला म्हणाल्या की आता जातीमधला आमचा जो विरोध होता तो खूप कमी झालाय. आता आमचं सगळ्यांकडे जाणं येणं सगळं सुरू झालंय. पण आता एक दुःख संपलं की आम्ही दुसऱ्या दुःखाचा विचार करतो. अशी गंमत असते. आता एका वेळेचं 42व्या वर्षी आधी लग्न होत नव्हतं, काय प्रॉब्लेम झाले होते, ते लग्न झालं. लग्न झाल्यानंतर दोघं भेटायला आले, सगळं झालं. पहिला प्रश्न विचारला, आता एवढ्या मोठ्या वयात मला इशू कसं होणार, मूल कसं होणार? मी म्हटलं आता महाराजांनी या टप्प्यापर्यंत आणून टाकले, तर आता परत लागली तुमच्या अपेक्षा अशा आपण माणसाच्या वाढत जातात, आणि त्यामुळे मनुष्य जीवनात कधी सुखी होत नाही. याचं कारण आहे उपासना करून देखील तुम्ही सुखी का होत नाही, तर तुमच्या अपेक्षा तुम्ही नको तशा वाढवून देतात. काय दिलं आहे त्याचा आनंद तुम्ही उपभोगा. महाराजांनी तुम्हाला या टप्प्यापर्यंत आणून ठेवलंय, त्याचा आनंद घ्या, महाराजांचे आभार माना. त्याच्याऐवजी तुम्ही महाराजांना प्रश्न टाकताय की आता हे कसं होणार, हे कसं होणार. ती महिला आली आणि म्हणाली की अहो, माझ्या मुलीला मुलगी झाली, आणि त्या नातीचं ती आता जवळजवळ 3 महिन्याची आहे, पण मी माझ्या नातीचं तोंड नाही बघू शकले, आणि रडायला लागलं. मी म्हटलं हा काय काळजी करताय, ह्याला पण काही काळ आहे, आपोआप सगळं होणार आहे. आणि काय आश्चर्य घडवावं या मठामध्ये महाराजांनी. त्या माझ्याकडून मठात गेल्या आणि मठातून दर्शन घेऊन या मठातल्या पायऱ्या उतरत असताना त्या क्षणाला त्यांची मुलगी तिच्या मुलीला घेऊन आणि बरोबर सासू अशा या मंदिरात प्रवेशाला येत होत्या. मुलीकडच्या हातातून त्यांनी नातीला लागलीच घेतलं. मुलींनी पण आईच्या हातामध्ये दिलं मुलीला. मग सगळं झालं आणि मला भेटायला आल्या, रडायला लागल्या. मला म्हणाल्या, ताई तुम्हाला काय सांगू की मला माझी नात, मी इथे रडून गेले की मी आतीला बघू शकत नाही, आणि महाराजांनी मला तिची भेट घडवली. पुढे म्हणाल्या, खरं म्हणजे आम्ही 4 जण येणार होतो, म्हणजे त्या महिलेचं यजमान पण येणार होते, 2 मुली, आणि त्या 4 जण गाडीने येणार होते. ऐन वेळेला गाडी बंद पडली, आणि म्हणून यजमान म्हणाले मी येत नाही, तुम्ही 3 जा. त्या म्हणाल्या माझे जर यजमान असते तर मी त्या नातीला घेऊ शकले नसते. महाराज कशा प्रकारे सर्वत्र कशी काळजी घेत असतात, हे आम्हाला अनुभवातून तुम्हाला सांगायचं की फक्त महाराजांना आनंद भावाने क्षणोक्षणी पदोपदी ते आपल्याकडे बघतायत, काळजी घेत आहेत, पण आम्ही ते विसरतो. स्वामींचं नाव घ्या, नामस्मरणामध्ये श्री स्वामी समर्थ. तुम्ही तुम्ही उदास जर कधी झालात
असं कधी वाटलं तर त्या क्षणाला तुम्ही अंतःकरणापासून स्वामींचं रूप डोळ्यासमोर असून श्री स्वामी समर्थ जप करायला सुरुवात करा. आपोआप सगळे तुमची जी दुःख आहे, तुम्हाला आलेली उदासीनता आहे, ती सर्व आपोआप निघून जाते. एवढी महान शक्ती ह्या त्यांच्या नुसत्या श्री स्वामी समर्थ या शब्दात आहे. नुसत्या स्वामी नामस्मरणाने अनेक प्रश्न आयुष्यातले दुःख दूर होऊ शकतात. अशा महान दैवताचे आपण उपासक आहोत आणि त्यांचा जयंती उत्सव संपन्न करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. आता मठात बसलेले दोन अनुभव सांगते. स्वामी जेवण आपला दही काल्याचा कार्यक्रम झाला, नानांचा जन्मोत्सव झाला. त्या दिवशी सगळं झालं ना, सत्यनारायणाची महापूजा इथे सर्वजण करतात. तो कार्यक्रम संध्याकाळी झाला. आता जरी किती आवडलं तरी काहीतरी पसारा पडलेलाच असतो. ते कार्पेट होतं, त्याच्यावर फुलं पानं काय काय पडलेलं होतं, पसारा होता. सकाळी नेहमीची जी माळी आहे तो नेहमीच येऊन मंदिर झाडेल अशा कल्पनेने रात्री मंदिर बंद केलं गेलं. सकाळी जो सेवक येतो ज्याला ते काम दिलेले आहे तो काही कारणामुळे येऊ शकला नाही. आता हे सगळं एवढा मोठा हॉल कोण झाडणार? पण एवढे महाराज बसलेत ना, कोण काय करणार काय विचारता तुम्ही? दोन तीन महिला आल्या. मी शिरत होते मंदिरात तर बघितलं की दोन तीन महिलांच्या हातामध्ये झाडू आहे, कुंच आहे आणि त्या झाडतायत. आपले जे सेवक श्री भंग्यांना म्हटलं हे काय? मिळाले ताई काय सांगू, आज ते आपले नेहमीचे सेवक आले नाही आणि या तीन महिला त्यांचं मूळचं माहेर म्हणजे त्या लोणावळ्याच्या आहेत, लग्न येऊन कुठेतरी साताऱ्याला वगैरे राहतात. काल त्या येऊन गेल्या आणि त्यांना समजलं की तुम्ही उद्या येणार आहे म्हणून मी म्हणून असं सांगितल्यावर तुम्हाला भेटायला त्या सकाळी सकाळी आलेल्या आहेत. तुम्ही येईपर्यंत त्यांनी बघितलं की या सभागृहामध्ये सगळीकडे फुलं पानं पडलेली आहेत. त्यांनी आमच्याकडे झाडू मागून घेतले आणि त्यांनी मंदिर स्वच्छ करायला सुरुवात केली आहे. म्हणून मी काय काम करतो आणि म्हणून हे काम होतं असा विचार मनामध्ये येऊ देऊ नका. महाराज करून घेतात. महाराजांना ज्यांच्याकडून जी सेवा करून घ्यायची आहे ती सेवा महाराज करून घेतात. सेवा करण्यासाठी प्रयत्न करा. मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याग करायला शिका, दान करायला शिका, सेवा करायला शिका आणि सुखी व्हावे सारे जण याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहण्याचा प्रयत्न करा. नानाने त्यांचं संपूर्ण आयुष्य स्वामी दर्शनापूर्वीच पण त्यांचं आयुष्य समाजाची सेवा हेच होतं. प्रत्येक व्यक्ती आणि व्यक्ती आनंदी व्हावी याच्यासाठी नाना आपल्या खिशातून पैसे भराभरा खर्च करत असत. कोणाला काय गरज आहे त्या प्रत्येकाची शारीरिक मानसिक आर्थिक काय गरज आहे ते नाना पुरवत राहिले आणि त्याप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे कर्मयोगच त्यांच्या हातून घडला. कधी अपेक्षा नाही केली की याच्यासाठी मी एवढं केलं आणि तरी त्यांनी माझं अमुक काम केलं नाही, अशी अपेक्षा नाही. सर्व ईश्वराची लेकरं आहेत आणि सर्व सुखी झाली तरच मी सुखी आहे. तर मी सुखी होईन वगैरेचा पण भाव नाही. ते सुखी आहेत तर मी सुखी आहे अशा भाव नानांच्या अंतर्गतात होता आणि म्हणून सहजरित्या सगळे जणांचं कल्याणाचं कार्य नानांच्या हातून होत राहिलं आणि त्यातूनच हे भव्य दिव्य मंदिर उभं राहिलं आणि स्वामी आनंदाने इथे येऊन सगुण रूपात आपल्याला दर्शन देण्यासाठी, आपली काळजी घेण्यासाठी, आपल्याला सांभाळण्यासाठी, आपल्या या जन्मामध्ये प्रगती करून घेण्यासाठी, आपले सगळे असलेले कर्मभोग क्षणात नाहीसे करून करण्यासाठी, आपल्याला सुखी करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्याकडून स्वामी भक्तीचं जे सांगणं आहे, स्वामींचं जे सांगणं आहे त्याप्रमाणे आपल्याकडून कार्य करून घेण्यासाठी आपण सर्वजण स्वामींचा जन्मोत्सव संपन्न करण्यासाठी आलेलो आहोत. आता वेळ इथेच थांबवते कारण भोजनाची वेळ पण तेवढीच महत्वाची आहे. महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. आता महाराजांच्या नैवेद्याची कथा मी तुम्हाला सांगत आहे. गणपतराव ग्राम जोशी नावाचे गृहस्थ अक्कलकोटमध्ये होते. स्वामी सगळ रूपात अक्कलकोटमध्ये असतानाची ही कथा आहे. दत्त जयंती जवळ आली होती. त्यांनी महाराजांना प्रार्थना केली की दत्त जयंतीचं जे पारायण आहे, पारडं आहे, त्या पारड्याच्या वेळेला तुम्ही माझ्याकडे प्रसादासाठी यावं. महाराज म्हणाले की पारणं झाल्यानंतर 4 दिवसांनी येईल. त्याप्रमाणे 4 दिवसांनी या जोशींच्या घरी महाराज भोजनासाठी गेले, प्रसादासाठी गेले. गेल्याबरोबर महाराज म्हणाले
त्यांना जोशी म्हणाले की महाराज तुम्ही पाळण्याच्या दुसऱ्या दिवशी आला नाहीत, त्यामुळे खूप वाईट वाटलं हो, प्रसाद काही गोड नाही लागला. महाराज म्हणाले मी काय भिकारी आहे, काय वाढलं होतं नैवेद्याला? त्या दिवशी महाराज तिकडे जेवले होते मठामध्ये. जेवायला काय वाढलं होतं? नुसता एक लाडू आणि भात. आम्ही काय भिकारी आहोत? नैवेद्य कसा वाढायचा असतो, माणसाचं पोट भरलं पाहिजे असा नैवेद्य वाढायचा असतो. आता महाराज असं म्हटल्यानंतर हे जोशी घाबरून गेले. ब्रह्मनिष्ठ वामन बुवा पण तिथे हजर होते, बडोदे बडोद्याहून आले होते. महाराज म्हणाले बाकीच्यांना कळत नाही, याला नाही समजत, वामन बुवांना समजत नाही नैवेद्य कसा वाढायचा. मग सगळी चौकशी झाली की त्या दिवशी मठामध्ये काय घडलं. तेव्हा असं समजलं की सुंदराबाईंनी महाराजांना फक्त एका वाटीमध्ये लाडू आणि भातच वाढला, पूर्ण प्रसाद दिलाच गेला नव्हता. आता म्हणून महाराजांनी नंतर या लोकांनी संशोधन केलं की काय घडलं, आणि ही माहिती हाती आल्यानंतर सुंदराबाईंनी आपली चूक कबूल केली. आता महाराज जे म्हणाले ती गोष्ट दोन महत्वाची घ्यायची की या वामन बुवांना कळत नाही का, म्हणजे महाराज कुणाकडून कुठल्या कामाची अपेक्षा करतात हे लक्षात घ्यायचंय. त्यांनी बाकीच्यांना नाही दोष दिला, त्यांनी दोष कोणाला दिला? वामन बुवा, ब्रह्मनिष्ठ वामन बुवांना दोष दिला की त्याला कळत नव्हतं का. त्यामुळे महाराजांच्या नैवेद्याची जबाबदारी सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, आणि नैवेद्य वेळेवर दाखवला गेला पाहिजे आणि इतरांना भोजन वेळेवर मिळालंच पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आजचं माझं हे जे प्रवचन आहे ती मी आता इथे थांबवणार आहे. नैवेद्याची तयारी झालेली आहे. स्वामींना सर्वजण तिथे नैवेद्य दाखवला जातो आहे. आपण इथूनच स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे, कुठचीही गडबड गोंधळ करायची नाही. तुमच्या अंतःकरणातला भाव आहे तो महाराजांपर्यंत जाऊन पोचला पाहिजे. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर अन्नपूर्णा स्तोत्र होईल. अन्नपूर्णा स्तोत्र इथूनच बसूनच सर्वांनी म्हणायचंय, कोणी मठात जाऊन गडबड करायची आवश्यकता नाही. व कुठलाही कार्यक्रम हा शिस्तबद्ध झाला पाहिजे, ही स्वामींची शिकवण आहे, लक्षात घ्या. स्वामींच्या चरित्रात आणखीन एक कथा आहे, भक्तांनी कसा पाणी खराब करून गोंधळ केला होता, त्यावेळेला त्या लोकांना महाराजांनी कसा धडा शिकवला ती एक कथा आहे. पण आता कथा सांगत नाही, कथा महाराजांच्या अनेक आहेत. नानांच्या जीवनातले पण अनेक प्रसंग आहेत जिथे इथे नव्याने तुम्हाला सांगता येतील, परंतु वेळेअभावी एवढंच सांगते जे महत्वाची गोष्ट जी आहे. आता दुसरं, महाराज आपण म्हणतो की अशक्य ते शक्य करतील स्वामी. हर आहे, सत्य आहे, सत्य काही नाही. पण मग आमचा आग्रह काय असतो, आम्ही असं मानून मोकळं सोडत नाही स्वामींना. आम्ही स्वामींना बांधून ठेवतो. त्या दाबाईने वेगळ्या पद्धतीने बांधलं आणि आम्ही वेगळ्या पद्धतीने बांधतो. आम्ही त्यांना अक्षरशः जेलखान्यात टाकल्यासारखंच करतो की हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते कसं काम सांगतात, हे काम कर, हे काम कर, हे काम कर. तसं आम्ही महाराजांना सांगतो हे काम कर, हे काम कर, हे काम करतात. तशा अशा प्रकारे आम्ही वागतोय. तर महाराजांच्या ह्याच्यामध्ये जी काय सांगत होते कथा मी, हम्म, जनाबाईचं झालं, पण कथा कशा संदर्भात सांगत होते? महाराजांच्या नैवेद्यासंबंधीची झाली ना. हा, भक्तांनी हे केलं ते तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर काय सांगत होते मी विसरले. तर हा, असं अशक्य ते शक्य करतील स्वामी. आता याच्यात स्वामींचा गौरव आहे फक्त, पण आम्ही अपेक्षा धरतो की माझ्या जीवनातले सगळे प्रश्न महाराजांनी मी म्हणते तसे सोडवले पाहिजेत, कारण स्वामी अशक्य ते शक्य करू शकतील असा आग्रह असतो ना तुमचा सगळ्यांचा. तुमची सगळ्यांची, आपल्या सगळ्यांची भक्ती अशीच आहे. शेणाबाई सारखी नाही की प्रेमी म्हणून अंतर्करणात कोडलाय, काहीतरी कामाला करून द्यायचंय म्हणून आम्ही महाराजांना बांधून ठेवतोय. आता लक्षात घ्या तुम्ही कथा, जो सूर्यप्रकाश आहे त्या सूर्यप्रकाशाने कमळ उमलतं, कमलिनी उमलते. पण गोटे उमलतात का? दगड दगडच राहतात. तसं आहे जीवन आहे का माणसाच्या जीवनात. स्वामींनी तसा चमत्कार घडवला, म्हणून माझ्या जीवनात पण महाराजांनी तसा चमत्कार घडवला पाहिजे असा हट्ट आम्ही करतो, आणि तो हट्ट चुकीचा आहे. तुमचा विकास अजून तोपर्यंत झाला नाही. ज्या कमल फुलामध्ये आहे पात्रता, ती पात्रता आपल्याकडे नाहीये. सूर्यग्रहण, सूर्याचे जे किरण आहेत ते ग्रहण करण्याची जी ताकद पाहिजे आहे ती ताकद आपल्याकडे नाही. आणि म्हणून नाना म्हणतात कृपा पात्र होऊन व्हा भाग्यवंत.
कृपा पात्र आपल्याला व्हायचं आहे. कृपा पात्र होण्यासाठीच आपल्याला उपासना करायची आहे. कृपा पात्र होण्यासाठी स्वामींना जाणून घ्यायचंय. स्वामींकडे नुसते हट्ट आणि मागत राहू नका. स्वामींना अनन्य भावाने शरण जा. माझे महाराज आहेत, माझे नाना आहेत, सर्व तो माझ्या जीवनाचे दोर मी त्यांच्या हातात सुपूर्द केलेली आहे. आता मला काळजी करायची काही गरज नाही, असा भाव ठेवल्यानंतर तुम्हाला महाराजांकडे काही मागायला लागणार नाही. अशक्य ते शक्य करा सांगायला लागणारच नाही. जे करायचं आहे ते महाराज करतच आहेत. हा भाव तुमच्या मनामध्ये तुम्ही दृढ करायचा आहे. आणि मग आनंदाचे डोही आनंद तरंग अशा आनंद विश्वामध्ये आपण वावरत राहू. आणि त्यासाठी परमपूज्य नानांनी स्वामींच्या आज्ञेवरून हा स्वामी समर्थ परिवार स्थापन केलेला आहे. आणि या मठामध्ये आपण स्वामींचा जन्मोत्सव संपन्न करत आहोत. करावीच भक्ती अति दृढतेची. स्वामींना अनन्य भावाने शरण जाऊया. श्री स्वामी समर्थांच्या जन्मोत्सवामध्ये सेवाभावाने कार्य करूया. आणि स्वामी माझी सतत काळजी घेतात हा दृढ विश्वास अधिक वाढवून आनंदाचं वितरण करण्यासाठी आपण सर्वजण सिद्ध होऊया. सद्गुरु श्री स्वामी समर्थ.